आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे सिद्धू त्यासोबत आता संपतराव आणि भावना यांच्या फोटोला हार घातलेले असतात आणि हे सगळं काही लक्ष्मीला बघवत नसतं. त्यासोबत रेणुकाही सगळे दागिने वगैरे काढून आलेली असते. आजीलाही तसंच येऊन बसवलं जातं आणि या सगळ्या काही गोष्टींना आता सहन होत नसतात. सहनशक्तीच्या पलीकडे सगळं काही गेलेलं असतं. त्यामुळेच ना आता रडायचं काही कोणीही थांबत नसतं. सगळीजणं खूप जोरजोरात आता रडू लागतात. तेच दुसरीकडे आता सिद्धू त्यासोबत भावना आणि संपतराव हे गाडीतून जात असतात. तेच आता भावनाला सगळ्या काचा बंद असल्यामुळे अस्वस्थ वाटत असतं आणि त्यामुळेच आता ती जरा गाडी थांबवायला सांगते आणि गाडीतून उतरते. गाडीतून उतरल्यानंतर ती आता बाजूला जाऊन उभी राहते. तेव्हाच तिच्या बाजूला सिद्धूही येतो. तर तिथे लावलेलं ते पोस्टर तिला दिसतं. ते पोस्टर दिसल्याबरोबर आता ती विचार करते की हे सगळं काय आहे आणि भावपूर्ण श्रद्धांजली हे बघून तर आता धक्काच बसतो. मग हे सगळं सिद्धूही पाहतो. सिद्धू म्हणतो की हे सगळं केलंय कोणी? बाप रे, म्हणजे आपल्याबद्दल काही विचित्र सांगितलं जातं आहे का? याही गोष्टी अजूनपर्यंत भावना सिद्धूला काही केल्या माहीत नसतात. मग आता ते दोघंही जण विचार करत असतात आणि ते आता आपल्या गावातसुद्धा आलेले असतात रिटर्न. म्हणूनच मग आता जेव्हा ते हे सगळं पाहतात तातडीने घरी येतात. इकडे असणाऱ्या या लक्ष्मीला या सगळ्या काही गोष्टी सहन होत नसतात आणि म्हणूनच मग ती रिटर्न जायला निघालेली असते. तेच आता घराबाहेर एवढी गर्दी कशी असा विचार सिद्धू करत असतो. तर भावनाने तिचं सोशल मीडिया अकाउंट चालू केलेलं असतं. तेव्हा तिला या सगळ्या गोष्टी समजतात. बातम्यांमध्ये काय दाखवलं आहे हे सुद्धा आता कळलेलं असतं आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी समजतात ना तेव्हा तर खूप मोठा धक्काच बसतो. इकडे लक्ष्मी जी आहे ती आता निघालेली असते आणि म्हणत असते की नाही माझा विश्वास या सगळ्या गोष्टींवर, चला आताच्या आता चला असं बोलून ती आता घेऊन जात असते. तेवढ्यातच ना दारावर असलेली भावना त्यासोबत सिद्धू आणि संपतराव यांच्यावर लक्ष्मीची नजर जाते. लक्ष्मी बोलत असते की बघितलं का, मी तुम्हाला म्हणत होते ना माझी भावना जिवंत असणार आहे, सिद्धूसुद्धा जिवंत आहे हे आता दिसलेलं असतं. मग सिद्धूकडे आता रेणुका जाते आणि रेणुका सिद्धूला खालून वरून व्यवस्थितपणे हात लावून बघत असते. म्हणजेच तिलासुद्धा ना आता कळत नसतं. भावना म्हणत असते की आई तू काळजी करू नकोस, मी पूर्णपणे सुरक्षित आहे. संपतराव म्हणत असतात की आमच्या मृत्यूचा काही बाजार मांडलाय का? काय चाललंय काय हे आत्ताच्या आता थांबवा. तर तेच आजी तर मोठ्या धक्क्यात असते आणि आजीकडे जेव्हा संपतराव जातात ना तेव्हा आजी या धक्क्यातून बाहेर येऊन खूप जास्त रडू लागते. आजीला असं वाटत असतं की आता काही झालं तरीसुद्धा संपतराव या जगात नाहीत. पण जेव्हा सगळी खरी हकीकत कळते ना तेव्हा कुठे जाऊन आता आजी भानावर येते. समोर टेबलावर ठेवलेले तिन्ही फोटो, त्यांना लावलेले हार हे सगळं बघूनच ना खूप जास्त संताप आता येत असतो आणि हा संताप संपतरावांना येतो आणि संपतराव आता सगळे फोटो जे आहे ज्यांना हार लावलेला असतो ते आता काढून टाकतात आणि तेव्हाच ना रेणुकाला म्हणतात की रेणुका तुला हे कसं वाटू शकतं की हे सगळं काही घडलं आहे ते, तू कसा काय विश्वास ठेवलास असंही म्हटलं जातं. तेव्हाच ना काय बोलू तुम्हाला मलाही समजत नव्हतं. मी प्रत्येकाला सांगायचा समजवायचा प्रयत्न केला पण कोणीही माझं ऐकलं नाही असंही आता बोललं जातं. तेच दुसरीकडे मात्र आता जी रेणुका आहे ना ती सांगत असते की मी प्रत्येकाला सांगत होते. लक्ष्मीसुद्धा म्हणते की मलाही विश्वास होता की हे सगळं असं झालेलं नाही आहे पण कोणीही आमच्या बोलण्याकडे लक्षसुद्धा देत नव्हतं. सगळ्यांचं तेच होतं की सिद्धू आणि भावना संपतराव या जगात नाहीत पण हे सगळं घडवणारा कोणीतरी व्यक्ती आहे, त्याला तर आता आम्ही सोडणार नाही असंही आता सिद्धू म्हणत असतो. तर दुसरीकडे आता घरी आलेली असते लक्ष्मी आणि देवासमोर उभी राहून ती आता प्रार्थना करत असते आणि म्हणत असते की देवा आज तूच या सगळ्यातून बाहेर काढलंयस बघ. कारण मला तर ना भीतीच वाटत होती की काय होतंय पण माझी मुलगी सुखरूप आहे आणि तिचा नवरासुद्धा, त्यामुळे देवा तुझे आभार मानावे तेवढे कमीच. तर बीनासुद्धा असते. तर बीना आता म्हणत असते की आई काय करायचं आहे. तेवढ्यातच त्या दारावर संतोष आलेला असतो. संतोष दारावर आल्यावर म्हणतो की वरद कुठे आहे? वरद ना त्याच्या मित्राकडे गेलाय. काय झालं आहे तुम्हाला? तेवढ्यातच ना श्रीनिवास यांचे मित्र सोनू आलेले असतात आणि मग ते येऊन ना
आता श्रीनिवास यांचं कौतुक करत असतात. श्रीनिवास यांना बोलत असतात की काय आहे हे सगळं काही, म्हणजे मला तर कळतच नाही आहे. मी एका सायंटिस्टच्या घरात आलो आहे. अरे तुमचं नाव किती बाहेर व्हायरल होते माहिती आहे का. हे सगळं बोलून सोनू भाऊजी जे आहेत ना ते आता लक्ष्मी आणि त्याचसोबत श्रीनिवास यांचं कौतुक करत असतात. तेच आता श्रीनिवास आणि लक्ष्मी बोलत असतात की काही काय, पण आता तुमचा गावात सत्कार होणार आहे असं देखील सांगितलं जातं. मग गावातल्या सत्काराला खूप सुंदर अशी साडीही घ्या आणि त्याचसोबत तूही छान कुर्ता वगैरे घे हां, असंही आता ते सांगत असतात. ते संतोष बाहेरून बोलत असतो की या सगळ्याच्या मागे माझा मुलगासुद्धा आहे, कारण त्यानेसुद्धा या सगळ्या कामात मदत केली आहे असंही सांगितलं जातं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता सोनू भाऊजी म्हणत असतात की हो हो मला माहिती आहे. दुसरीकडे आता रूममध्ये आनंदी त्याचसोबत सिद्धू आणि भावना असतात. तर भावना सिद्धूला आनंदी म्हणत असते की मला माहिती होतं की तुम्ही दोघंही जण मला सोडून कुठेही जाणार नाही. आधी सगळेजण बोलत होते तेव्हा ना मला धक्का बसला होता, पण नंतर मला माहिती होतं माझे आईबाबा मला सोडून कुठेही जाणार नाहीत, म्हणूनच तर मी विश्वास ठेवला या सगळ्या गोष्टीवर. तेच आता इकडे भावना आणि सिद्धूला आनंदी म्हणत असते की आज मी कुठेच जाणार नाही आहे, मी तुमच्या रूममध्येच इथे थांबणार आहे. तेव्हा लक्ष्मी आणि श्रीनिवास बाहेर फेऱ्या मारत असतात. तेव्हाच ना श्रीनिवास लक्ष्मीला सांगत असतात की आपल्या वाटेत बरेच अडथळे आलेत, पण नका काळजी करू, सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आता व्यवस्थित नीट होतील, पण थोडा वेळ द्या असं देखील आता ती म्हणत असते. मग तेव्हाच ना आपल्या मुलीच्या आपल्या जावयांच्या आयुष्यात काही ना काही दरवेळेला घडते, पण यावर सुद्धा आपण कुठेतरी तोडगा काढायला हवा, तेव्हाच तर सगळ्या काही गोष्टी नीट होतील असंही आता लक्ष्मी जी आहे ती बोलत असते. लक्ष्मी जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते ना तेव्हा हे सगळं नेमकं बोलणं ना संतोषने ऐकलेलं असतं. तर संतोष म्हणतो की प्रत्येक वेळेला तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या जावयाचंच पडलेलं असतं का, म्हणजे जावया आणि मुलं आमच्याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही, पण एक दिवस असा येईल ना की बघा मी तुमचं काय करतो ते, असंही आता म्हटलं जात असतं. दुसरीकडे जानू टेन्शनमध्ये असते हे आजीला दिसतं. मग आजी तिला विचारते की काय झालं आहे. तेव्हाच ना आजीला जानू सांगत असते की मी पुरावे गोळा केले होते आणि ते पुरावे गोळा केल्यानंतर ना ते पेनड्राईव्हमध्ये सगळे जमा केले होते, पण तुला सांगू का आजी, तो पेनड्राईव्ह नेमका ना बँगलोरला जाताना जयंत घेऊन गेला आहे, त्यामुळे मला टेन्शन आलं आहे असंही आता जानू बोलत असते. त्यावर आजी म्हणते की टेन्शन घेऊ नकोस, एक काम कर, सगळ्या काही गोष्टी बाहेर जा आणि सांगून टाक, मग तर झालंच ना, मग काय घाबरतेस, मी पण आहे ना सांगायला. पण ती म्हणते की नाही, तो तुला माहिती आहे ना आपल्याला पुरावे हवेत, पुरावे असतील ना तर त्याचं तोंडही बंद करता येईल असंही आता जानू जी आहे ती बोलत असते. तेच आजी म्हणत असते की मला कळत आहेत ग तुझ्या गोष्टी, पण आपण पण थोडं सावरायला हवं, थोडंसं विचार करायला हवा. तेच दुसरीकडे आता आजीला असं वाटत असतं की सगळ्या काही गोष्टी आत्ताच्या आता सांगून टाकायचं आणि मोकळं व्हायचं, पण जानूला पुरावे हवे असतात. तेच दुसरीकडे आता भावना आणि सिद्धू घराबाहेर पडलेले असतात आणि भावना सिद्धू जेव्हा बाहेर पडतात ना तेव्हा छान असं भावनाला वाटत असतं. बाहेरचं वातावरण आणि या सगळ्यामुळेच ना भावना खुश असते. तर सिद्धू तिला मागून येऊन मिठी मारतो. तेच भावना सिद्धूला म्हणत असते की आपण हे एवढ्या रात्री बाहेर पडलोय हे योग्य तर आहे ना, तुम्हाला तर माहिती आहे ना आनंदी आपल्याबरोबर झोपण्यासाठी किती आतुर झाली होती, आणि मग आता तू काळजी करू नकोस, आपण जाणार आहोत ना घरी, थोडं रिलॅक्स वाटावं, तुला बरं वाटावं, मोकळ्या हवेत म्हणून तर आपण आलो आहोत असं देखील सिद्धू आता भावनाला बोलत असतो. पण आता सिद्धू भावनाला पुढे हेही म्हणतो की न राहून ना मला सारख्या त्या गोष्टी आठवतात, या सगळ्याच्या मागे कोण आहे ना हे मला शोधून काढायचे, आणि जोपर्यंत या सगळ्याच्या मागे कोण आहे हे मी शोधून काढत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही असं देखील आता म्हटलं जातं. तेव्हाच ना दुसरीकडे सत्यनारायणाची पूजा घरात ठेवलेली असते. सत्यनारायणाची पूजा घरात ठेवल्यामुळे आजीही खूप जास्त खुश असते. माझा संपत, माझा ढाण्यावाग सिद्धू हे आता
मृत्यूच्या दाढेतून पुन्हा आले आहेत ना, त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. नीलांबरी म्हणत असते की तुम्ही जे काही एवढं जे करताय कोणासाठी, त्या भावनासाठी ना. पण त्या भावना मॅडम घरात आहेत का? नाही आहेत ना. त्यापेक्षा एक काम करा, त्या दोघांचेही फोटोज लावा पूजेला, म्हणजे कसं कामच होऊन जाईल. मग हे असं विचित्र बोलणं ऐकून ना रेणुकाला राग येतो. रेणुका आता ओरडते आणि म्हणते की ही कोणती पद्धत झाली बोलायची? मला ना तुमचं हे वागणं बिलकुलही आवडत नाही. ते श्रीनिवास आता फोन करून सांगत असतात की आमचं अजून जागेचं पक्कं झालेलं नाही आहे, म्हणजे आम्हाला अजून वर्कसाठी म्हणजेच आमच्या वर्कशॉपसाठी जागा काही अवेलेबल झालेली नाही आहे. आम्ही खरं तर त्या शोधात आहोत. जेव्हा सगळं काही मॅनेज होईल तेव्हा बघूया, पण आता वर्कशॉपसाठी जागा खुद्द समोरच्या पार्टीने दिलेली असते, म्हणून श्रीनिवास खुश असतात आणि लक्ष्मीला हे सगळं काही सांगतात. लक्ष्मीसुद्धा खूप जास्त खुश होते आणि मग ती बोलत असते की एकदा का आपल्या पाठीशी देव असला ना की सगळ्या काही गोष्टी एकदम सोप्या जातात. तसंच हे झालं आहे. मग तेच आता बालकृष्णाची मूर्ती घेऊन तिथे व्यंकी आलेला असतो आणि व्यंकी बालकृष्णाची मूर्ती घेऊन येत म्हणत असतो की आपण आहे ना हीच मूर्ती आपल्या त्या वर्कशॉपमध्ये सुद्धा ठेवूया, म्हणजे आपली भरभराट होईल. तेच आता सिद्धू भावना दुसऱ्या ठिकाणी गेलेले असतात, जिथे ह्या पत्रकाराने ते सगळे बॅनर छापून आणलेले असतात. आणि मग भावना सिद्धूला म्हणत असते की आपण बरोबर लोकेशनला आलो आहे का? तर सिद्धू म्हणतो की हो, आपण परफेक्ट लोकेशनला आलो आहोत. आणि मग त्या पत्रकाराची सिद्धू धुलाई करायला सुरुवात करतो. तेच दुसरीकडे आता जानूला भेटायला जायचं असतं. आता त्या विश्वाला पण घरी काय सांगायचं म्हणून ती मैत्रिणीलाकडे जाते. असं खोटं नाटं सांगू लागते आणि जेव्हा ती असं खोटं सांगत असते ना, तेव्हा लक्ष्मी तिची उलट तपासणी घेत असते. आणि कोणासोबत जातेस, काय जातेस? अगं मी तर मैत्रिणीकडे जाते, आमचे कॉलेजचे फ्रेंड्स नाही का, मग विश्वासुद्धा असणार आहे का? मग तेव्हा तिच्या लक्षात येतं की माझी मेमरी अजूनही लॉस आहे. मग ती लगेच बोलू लागते, विश्वा कुठे माझ्या कॉलेजच्या फ्रेंड्समध्ये येतो गं आई. मग तेव्हा लक्ष्मीही शांत राहते. त्यावेळेला लक्ष्मीही काही बोलत नाही. पण आता विश्वाचाच फोन येत असतो इथे जानूच्या फोनवर, पण जानू लक्ष्मीसमोर असल्यामुळे कॉल रिसीव करत नसते. ते दुसरीकडे आता गेलेले असताना इथे असलेल्या भावनाच्या हातामध्ये तो बॅनर लागतो. भावना तो बॅनर बघते आणि खाली असलेली तारीख. मग ती म्हणते की बघा हा टाईम आणि हे सगळं काही जुळवून बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. एक गोष्ट कळते का सिद्धिराज, म्हणजे आपला ॲक्सिडेंट होणार होता, या सगळ्या गोष्टी होणार होत्या याची ऑलरेडी पूर्ण खात्री होती आणि हे सगळं त्याबरोबरीनेच केलेलं आहे. मग तो नाव सांगतो नीलांबरीचं. मग जसं आता तो नीलांबरीचं नाव सांगतो ना, तसं आता सिद्धू आणि भावना घरी जाऊन नीलांबरीला चांगलंच पटणीवर आणताना पुढील भागामध्ये दिसणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.